वारी ही सर्वांनी अनुभवायला पाहिजे। मला वाटतं नुसती मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजा न करता या वारीमध्ये चाललं पाहिजे, परंतु हिंदूंच्या सणांना आणि उत्सवांवरती यांचं लक्ष नाही। यांना फक्त सत्ता हवी आहे। पुढच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीला सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी शासकीय पूजा करतील। बघा, राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता धरून चालत नाहीत किंवा शक्यता नाकारून चालत नाहीत। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही सरकार होऊ शकतं, कुठलीही युती होऊ शकते। मनसेचे धडाकेबाज नेते वैभव खेडेकर हे पंढरीच्या वाटेवर आहेत। आतापर्यंत त्यांनी बरड ते नातेपुते असा प्रवास ते करत आहेत। घामाघूम झालेले आहेत। कसा प्रवास होता? गेली 12 वर्ष मी या वारीमध्ये विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होतो आहे आणि 12 वर्ष मी या वारीमध्ये चालतो आहे। आज देखील बरड ते नातेपुते असा माझा प्रवास आहे आणि मी नातेपुतेपर्यंत आज पोचलेलो आहे। तर ते वारीचा अनुभव हा विलक्षण आहे। वारी ही सर्वांनी अनुभवायला पाहिजे। मला वाटतं नुसती मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजा न करता या वारीमध्ये चाललं पाहिजे। या वारकऱ्यांच्या व्यथा, काही ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काढल्या पाहिजेत। मला वाटतं ह्या वारीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या शासनाच्या सुविधा या ठिकाणी पाहताना दिसत नाहीत। गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचे टँकर या ठिकाणी असायचे, परंतु आज देखील शासनाचा एकही पाण्याचा टँकर या ठिकाणी दिसत नाही। ही शोकांतिका आहे। हे हिंदुत्ववादी सरकार म्हणतं, परंतु हिंदूंच्या सणांना आणि उत्सवांवरती यांचं लक्ष नाही। यांना फक्त सत्ता हवी आहे। एकंदर राजकारण महाराष्ट्रातलं खूप ढवळून निघालेलं आहे। लोकांना हे नको आहे आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी समर्थ पर्याय म्हणून आहेत। पुढच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीला सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी शासकीय पूजा करतील मुख्यमंत्री म्हणून, असा आम्हाला सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विश्वास आहे आणि तो दिवस या ठिकाणी लांब नाही। अमोल मेटकरी म्हणतात पुढच्या महापूजेला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून महापूजा करतील। आता मेटकरी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये म्हटले, परंतु मी गेली अनेक वर्ष म्हणजे स्थापनेपासून साहेबांबरोबरती आहे आणि मला वाटतं या सगळ्या महाराष्ट्रामध्ये समर्थ पर्याय म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। या सर्वांना संधी देऊन महाराष्ट्रीयन झालेली आहे। यांच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा भंग झालेली आहे। एकच फक्त सर्वांसमोर आशेचा किरण, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि म्हणून राजसाहेब ठाकरे यांना संधी आहे। लोक त्यांना संधी देण्याच्या इच्छेमध्ये आहेत आणि म्हणून पुढची शासकीय पूजा राजसाहेब ठाकरे या ठिकाणी करतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे। सण उत्सव असो किंवा भोंग्याचा प्रश्न असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप हे जवळ आले होते, मात्र आता हे संबंध ताणले जात आहेत। बघा, त्यांना आमच्याशी युती आघाडी करायची नाही आहे। त्यांना फक्त मराठी मतांमध्ये फूट पाडायची आहे आणि एकंदरीत हे मराठी माणसाला कळलेलं आहे। त्यांनी युती आघाडी करावी की न करावी हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांचा विषय आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की या ठिकाणी राजसाहेब जो निर्णय घेतील किंवा राजसाहेब जो एकला चंद्राच्या भूमिकेमध्ये आहेत तोच निर्णय सर्वस्वी योग्य ठरेल। अन्यथा फक्त आपल्याला ह्या BJP बरोबरती जाऊन आपल्या मतांची विभागणी हे लोक करतील आणि स्वतःचं हित साधतील असं या ठिकाणी दिसत आहे। म्हणून आमची एकला चंद्राची भूमिका सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आहे, ते निश्चित आम्हाला यश देऊन जाईल। भाजप आणि मनसेची युतीच्या सर्व शक्यता आता मावळल्या असं तुम्हाला वाटतं का? बघा, राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता धरून चालत नाहीत किंवा शक्यता नाकारून चालत नाहीत। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही सरकार होऊ शकतं, कुठलीही युती होऊ शकते। हे आमच्या अध्यक्षांच्या हातामध्ये आहे। ज्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकत नव्हती ती सकाळचा शपथविधी झाला। शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन भिन्न विचारसरणीची माणसं परंतु सत्तेसाठी एकत्र आले। तर मला वाटतं ह्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल असं या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या पलीकडे घडेल असं मला या ठिकाणी वाटतंय। दापोलीमध्ये कदम कुटुंबीय असतील आणि ठाकरेंची उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांमध्ये संघर्ष दिसतो। मनसे तसं पिक्चरमध्ये दिसत नाही। तुम्हाला संधी मिळाली तर विधानसभेमध्ये आमदार म्हणून यायला आवडेल का? बघा, निश्चित मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतो। मला मतदान करणारे हे शिवसेनेचे शिवसैनिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक मतदार आहेत, काँग्रेसचे मतदार आहेत, माझा मुस्लिम मतदार आहे। हे सगळे मला माणूस म्हणून मतदान करतात। त्यामुळे मनसेचं मी काम करतोच। मनसेचा विचार राजसाहेबांचा घराघरामध्ये आहेच। त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना, शिंदेंची शिवसेना ही जरी असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाकारून चालणार नाही आणि आजपर्यंत या सगळ्याच राजकीय पटलावरती एक अनपेक्षित विजय किंवा अनपेक्षित निकाल या मनसेने दिलेला आहे, तो या विधानसभेत घडेल। आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यावेळी मनसेची अशी ठळक अशी प्रतिक्रिया आली नाही। तुम्हाला काय वाटतं, तो झालेल्या प्रकाराबद्दल काय म्हणाल? निश्चित हा निषेधार्ह आहे, निषेध करण्यासारखा आहे, निषेध करावा तेवढा थोडा आहे।
या ठिकाणी अशा पद्धतीचा वारकरी आमचा शांतताप्रिय आहे, सहिष्णू आहे, अहिंसाकारी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा जे लाठी हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला हिंदुत्ववादी सरकार वारंवार आम्ही म्हणतो की हिंदुत्ववादी आहे, परंतु वारकऱ्यांवरती लाठी हल्ला करण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घेतला हा दुर्दैवी आहे आणि याचं फळ त्यांना निश्चित या ठिकाणी मिळेल. मग तो आप्पास्वारींचा इथला विषय असून दे किंवा लाठी हल्ला असून दे, याचा त्यांना त्यांचं नुकसान या निवडणुकीमध्ये नक्की होईल. तर हे होते वैभव खेडेकर, मनसेचे नेते, ज्यांनी की सांगितलं की महाराष्ट्राला आगामी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे आणि